नमस्कार मैत्रिणींनो, आज आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत 36 इंच मेजरमेंटचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी डबल फोल्ड करून पेपराची घडी घेतलेली आहे। त्याच्यात इथं बघा आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत। छाती आहे 36, छातीचा चौथा भाग 9 अधिक 1.5 इंच म्हणजेच 10.5 इंचावरती तुम्ही बघू शकता। इथं मी खुणा करून घेतली आणि इथं आपण फोल्ड करून घडी करून घेणार आहोत। ही आपली घडी असणार आहे पेपरची, ठीक आहे। इथे तुम्ही 1.5च्या ऐवजी 2 देखील घेऊ शकता। मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे आपण तर पूर्ण उंची आहे बघा 12.5 इंच। आपण त्याच्यात 1 इंच ॲड करायचं आहे, कारण शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच आणि कमरेच्या ठिकाणी अर्धा इंच आपल्या स्टिचिंगमध्ये जाणार आहे, ठीक आहे। मग त्याच्यासाठी मी इथं 13.5 इंचावरती बघा खुणा करून घेतली। त्याच्यानंतर आपण शोल्डर टाकणार आहोत। तर शोल्डरजवळ नीट लक्ष द्या बघा, कारण शोल्डरमध्ये जास्त करून प्रॉब्लेम येत असतो। तर इथं शोल्डर म्हणजेच बाहीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शोल्डर असतात। हे बघा साईड शोल्डर म्हणजेच हे देखील आपण मेजरमेंट घेत असतो। काही व्हिडिओमध्ये हे दाखवत नाहीत, परंतु मी इथं तुम्हाला आवर्जून सांगते, इथं साईड शोल्डर देखील आपल्याला घ्यायचे आहे। तर साईड शोल्डर म्हणजे बाहीच्या एका टोकापासून गळ्यापर्यंत जो भाग असतो त्याला आपण साईड शोल्डर म्हणत असतो, ठीक आहे। तर इथं बघा आपण शोल्डर टाकणार आहोत। जी शोल्डर असेल त्याच्यात आपण निम्मे करायचं आहे आणि त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे, ठीक आहे। तर इथं आहे शोल्डर आहे 10.5च्या निम्मे आपण करून घेणार आहोत। 10.5च्या निम्मे आले 5.25 इंच, ठीक आहे। आणि त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करून 5.25 इंचावरती आपली ही खुणा असणार आहे, 5.25 इंच, ठीक आहे। पूर्ण खांद्याच्या निम्मे अधिक अर्धा इंच आपण इथे घ्यायचं आहे। तुमच्या जे काही असेल तुमचं मेजरमेंट त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे। तर इथं मी 5.25 इंचावरती खुणा केली बघा, आलं लक्षात। तर हे बघा इथं पूर्ण शोल्डर आणि त्याच्यात हे अर्धा इंच आपण ॲड केलेलं आहे, आलं लक्षात। तर त्याच्यानंतर आपण साईड शोल्डर टाकणार आहोत बघा। साईड शोल्डर अधिक 1.25 इंच घ्यायचं आहे। इथं आपण मेजर टेप उचलायची नाही आहे, बॅक साईडला आपण पूर्ण साईड शोल्डर अधिक 1.25 इंच घ्यायचं आहे। तर इथं साईड शोल्डर आहे 2.5 अधिक आपण 1.25 इंच करून 3.25 इंचावरती आपली खुणा असणार आहे, आलं लक्षात। साईड शोल्डर अधिक पाऊण म्हणजेच अर्धा आणि पाव। तर त्याच्यानंतर इथं आपण टाकणार आहोत मुंडा। आता छाती आहे 36, छातीच्या नुसार आपल्याला मुंडा असतो। तर इथं छाती आहे 36, तर 36 छातीसाठी आपण इथं टाकणार आहोत 5.25 इंचावरती, ठीक आहे। तर इथं मुंडा टाकून घेतला आहे मी 5.25 इंचावरती। तुम्ही 5.5 किंवा 5.25 या फरकाने तुम्ही टाकू शकता, ठीक आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आपण मुंडा टाकून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला कुठल्या पॉईंटवर प्रॉब्लेम येतो तो माझ्यासोबत नक्की शेअर करा। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्याच्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर इथं बघा 36 इंच चेस्टसाठी आपण इथं 1.25 इंचावरती खुणा करून घ्यायची आणि क्रॉसमध्ये आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची, ठीक आहे। इथं मीडियम साईज आहे 36, त्याच्यासाठी आपण इथं 1.25 इंच घेऊ शकतो। कमी असले तर आपण इथं अर्धा घेतलं असतं, ठीक आहे। तर हे बघा 1.25 इंचावरती आपण खुणा करून घेतली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण क्रॉस लाईन आखून घेतली, आलं लक्षात। त्याच्यानंतर इथं आपण कॉर्नरमध्ये आपण अर्धा इंच मागील मुंड्यासाठी आपण इथं अर्धा इंचावरती बघा खुणा करून घेतो आहे। इथं अर्धा इंचावरती खुणा करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचं आहे। तर इथं मी तुम्हाला शेप घेऊन दाखवते बघा। इथं खालच्या साईडला अत्यंत खाली जसं 1.5 इंच एवढा आपण किंवा 1 पॉईंट एवढा आपण खाली असं शेप द्यायचा, कारण तिथं आपल्याला झोळ येणार नाही। त्याच्यासाठी आपण ही ट्रिक नक्की वापरायची, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं शेप देतेवेळी पण बघा थोडंसं आपण इथं देखील हलकासा आतल्या बाजून घ्यायचं आहे। याचं कारण काय, तर आपण स्टिचिंग ज्यावेळी करतो त्यावेळी इथं आपला झोळ राहणार नाही, ठीक आहे। तर कटिंग करतेवेळी देखील आपण इथं या साईडने कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथं पण आपण 1.25 इंचावरती आपला पुढील मुंड्याचा शेप देतेवेळी देखील अशा पद्धतीने हलकासा आतमध्ये, जास्त पण नाही, हलकासा असा आतमध्ये घ्यायचं आहे। त्याच्यामुळे झोळ येण्याचे चान्सेस कमी असतात, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण कटिंग करतेवेळी देखील
हे डॉट डॉट करून दाखवले त्याच्यावर तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कुठल्या पॉईंटवर प्रॉब्लेम येतो तो माझ्यासोबत नक्की कॉमेंटवर शेअर करा. मी तुम्हाला नक्की त्या पद्धतीचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. आणि जर व्हिडिओ माझा आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा, कारण आपल्या स्टिचिंग रिलेटेड तर व्हिडिओ असणारच आहेत आणि साड्यांचे नवनवीन देखील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत, ठीक आहे. तर इथं बघा पुढील गळा अधिक अर्धा इंच इथं आपण खुणा करून घेतली आहे. तर पुढील गळा आहे 5 इंच, त्याच्यात अर्धा इंच ॲड करून आपण 5.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेतली, ठीक आहे. कारण अर्धा इंच आपल्या स्टिचिंगच्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यानंतर इथं कोणामधून 1 इंचावरती हे बघा अशा पद्धतीने शेप देऊन पुढील गळ्याचा शेप द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपण बेल्ट टाकणार आहोत. बेल्टसाठी म्हणजेच योगपट्टीसाठी इथं आपण 2.5 इंचावरती खुणा करून घेतली, ठीक आहे. इथं खूप हेवी असेल तर तिथं तुम्ही 3 इंच देखील योगपट्टीसाठी टाकू शकता, ठीक आहे. तर इथं मी 2.5 इंच योगपट्टीसाठी अशी लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर इथं बघा योगपट्टीचा शेप देण्यासाठी इथं 1/2 इंचावरती मी खुणा करून घेतली. गळ्याच्या साईडला आहे बघा 1/2 इंचावरती खुणा करून घ्यायची आणि बेल्टचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी तो तुम्हाला पुढे दाखवतेच, परंतु त्याच्यानंतर इथं बघा आपण पुढील मुंड्यापासून 2, 2.25 आणि 2.5 अशा पद्धतीने 3 डॉट आपण करून घ्यायचे आहेत आणि जिथून कुठून आपल्याला शेप योग्य वाटेल तिथून आपण शेप द्यायचा. इथं 1 इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर आपण कटोरीचं मेजरमेंट टाकणार आहोत बघा. तर कटोरी आपण 36 चेस्टसाठी इथं आपण 5.25 इंचावरती टाकतो आहे. इथं चेस्टनुसार 5.25, 5.5 अशा पद्धतीने आपण टाकू शकतो, ठीक आहे. तुम्ही मेजरमेंटचे ब्लाऊजवरून देखील टाकू शकता किंवा तुम्ही चेस्टनुसार देखील कमी जास्त घेऊन टाकू शकता, ठीक आहे. तर इथं मी 36 चेस्टसाठी 5.25 इंचावरती टाकलेलं आहे. कधी तुम्ही नोटीस केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की छातीचा पूर्ण राऊंड जो असतो त्याचं मेजरमेंट दोन्ही लेडीजचं सेम असतं, परंतु चेस्टमध्ये कमी जास्त फरक असतो, ठीक आहे. तर त्याच्यानुसार आपण इथं 5, 5.25 इंच, 1/2 इंचाचा किंवा अर्धा इंच साधारण इथं फरक पडू शकतो. तर इथं तर तुम्ही ब्लाऊजवरून घेऊ शकता किंवा चेस्टनुसार कमी जास्त ठेवू शकता, ठीक आहे. तर इथं बघा आपण अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. शेप देतेवेळी हे मी 3 डॉट दाखवले. त्या 3 डॉटमधून जिथून कुठून आपल्याला व्यवस्थित शेप वाटतो त्याच्यानुसार आपण घ्यायचं आहे, ठीक आहे. हे बघा मी ह्या शेपमधून घेते. जर इथून घेतला तर मला तो थोडासा चपटी वाटते कटोरी, म्हणून मी इथं अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने घेतली, ठीक आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने 3 डॉट करून त्याच्यामधून कुठल्याही शेपमधून तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हा आपला कटोरीचा शेप देऊन झालेला आहे आणि इथं आपण 1/2 इंचावरती बेल्टसाठी खुणा करून घेतलेली. तर इथं आपण त्याचे निम्मे करून घ्यायचे. बघा कटोरीच्या इथं ठेवून आपण त्याचे निम्मे करून घ्यायचे आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि इथं आपण हलकासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे. हे बघा इथं हलकासा मी खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने बेल्टचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कटिंग बघून घ्या. कटिंग देखील स्टेपप्रमाणे करून घ्यायची, नाहीतर नकळत आपण दोन्ही पार्ट एकत्र कटिंग करू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने आपण प्रथम मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 भाग अलग करून आपण नंतर पुढील मुंड्याचं देखील शेप कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गळा आणि त्याच्यानंतर बेल्ट पट्टी आणि त्याच्यानंतर आपला कटोरी अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर योगपट्टी आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायची. आता पुढे आपण बघूयात कटोरी कशी वाढवायची ते. तर इथं बघा मी दुसऱ्या पेपरवरती कटोरी ठेवून पूर्ण कटोरी आपण जशी आहे त्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची, ठीक आहे. तर मी अशा पद्धतीने प्रथम कटोरी आहे बघा अशी ड्रॉ करून घेते. त्याच्यानंतर इथं आपल्याला स्टिचिंगसाठी
अर्धा इंच, हे बघा अर्धा इंचावरती आपलं स्टिचिंगसाठी सोडायचं आहे. ठीक आहे, अर्धा इंचाची इथं मी खुणा करून घेतली आणि इथून आपल्याला शेप नंतर देऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा आपण 36 स्टिचसाठी 1.25 इंचावरती आपल्याला दोन्ही साईडने खुणा करून घ्यायचे, कारण इथं आपला हा टक्ससाठी आपली जाणार आहे. त्याच्यानंतर इथं पाव इंच बघा, पाव इंच वाढवायचं आहे, कारण इथं आपल्याला हुकपट्टी आयपट्टी करते वेळी पाव इंच आपलं स्टिचिंगमध्ये जाणार. त्याच्यासाठी पाव इंच घेतला आणि त्याच्यानंतर ही आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ह्या साईडने देखील 1.25 इंचावरती अशा पद्धतीने घेतलं आहे. तिथं आपण खुणा करून घ्यायची आणि इथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही टोकाच्या निम्मे आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे टक्स उंचीसाठी. ठीक आहे, तर इथं मी सेंटर काढून घेतला आणि खालच्या साईडने देखील 1.25 इंचाने वाढवून घेतलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 1.25 इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर इथं आपण हे तिन्ही डॉट इथं आपण जोडून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथून बघा आपण टक्स उंची घेणार आहोत 3.5 इंचावरती. ठीक आहे, तर हा आपला कटोरीचा शेप तयार झाला आणि इथं आपण आता कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर इथं आपण दोन्ही साईडला जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं तेवढंच आपण इथं देखील 1.25 इंचावरती दोन्ही साईडने घ्यायचं आहे आणि तो आपला असणार आहे टक्स पॉईंट. ठीक आहे, ते हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. दोन्ही साईडने 1.25 इंचावरती अशा पद्धतीने आपण रेषा आखून घेतली आणि हा आपला असणार आहे आता टक्स पॉईंट. हे बघा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करेन, जर प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब चॅनल करून ठेवा. थँक्यू सो मच.